2012 मध्ये कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली होती, ज्यामध्ये एक 2 वर्षाची मुलीचा बलात्कार करून एका नराधमाने त्याच्या मर्डर पण केला होता. आणि त्यावेळी मोठा रोष पूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात उमटला होता. आणि त्या गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री राजेंद्र गौर होते, जो सध्या पुणे जिल्ह्यामध्ये DYSP दर्जावर आहे. त्यांनी चांगली तपास केली. त्यावेळेचे SP मोहिते साहेबांनी पाठपुरावा केला. त्यातून त्याला निचली अदालतनी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. त्याच्यानंतर तो उच्च न्यायालयात गेला, उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टात गेला, आणि पण सगळ्या ठिकाणी त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली. आणि आता शेवटी आरोपीने माननीय राष्ट्रपती महोदयाकडे पण माफीची अर्ज केली होती, पण त्याच्या पण आम्ही आमचा बाजू मांडली, आणि ते बघून ते नकारण्यात आलेली आहे. आणि आता त्याला जानेवारी महिन्यामध्ये फाशी देण्याची तारीख निश्चित झालेली आहे. तो आरोपीचं नाव रवी अशोक घुमारे असा या माणसाचं नाव आहे, ज्यांनी हा ड्रॅगन कृत्य केला होता. तर त्याचा फाशी आता नक्कीच सुनिश्चित झालेली आहे. आणि नक्कीच त्याच्या एक समाजामध्ये एक स्ट्रॉंग मेसेज जाणार आहे की कायद्याच्या दृष्टिकोनातून जरी थोडा वेळ लागला पण न्याय नक्कीच होतो. आणि त्यासाठी सर्व ज्यांनी पाठपुरावा केला आणि जो आयोग होते, खास कर राजेंद्र गावरे साहेब, याच्यासाठी खूप कौतुक आहे.